मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर। वाळवा, अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा। सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा। ईश्वरपूर येथील उपनगरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। 8 महिन्यात सुमारे 1250 कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती देत विकास संघटना रस्त्यावर उतरली आहे। ईश्वरपूर शहरातील नागरिक रस्त्यावर फिरणाऱ्या हजारो भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झालेत। त्यामुळे या भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत। त्यामुळे उरुण इस्लामपूर विकास संघटनेने याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। ईश्वरपूर येथील उपनगरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून 8 महिन्यात सुमारे 1250 कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती देत विकास संघटना रस्त्यावर उतरली आहे। त्यानुसार या संघटनेने ईश्वरपूर येथील मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। मोकाट फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे ईश्वरपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावर फिरणाऱ्या हजारो भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे या भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले असून उरुण इस्लामपूर विकास संघटनेने याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। त्यानुसार शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून लहान मुले, वृद्ध, महिला, विद्यार्थी यांच्यावर सातत्याने हल्ल्याच्या गोष्टी समोर येत असल्याचे सांगत ईश्वरपूर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना इस्लामपूर विकास आघाडीकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे। तर ईश्वरपूरमध्ये इतर ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना आणून सोडणाऱ्या लोकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे। उरुण इस्लामपूर शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास सध्या नागरिकांना भेडसावत आहे। सकाळी लवकर फिरायला जाणाऱ्या व्यक्ती, त्यामध्ये महिला, लहान मुले असतील, त्यांच्यावरती पाठीमागून भुंकत जायचा कुत्रे प्रयत्न करतात। तर रात्रीच्या वेळात जे दुचाकी स्वार जे शहरात फिरत असतात त्यांच्या पाठीमागे एक व्यक्ती कुत्रे लागतात, प्रसंगी अपघात होण्याची शक्यता आहे। उरुण परिसरात जर म्हटलं, आंबेडकर नगर परिसर आणि साठेनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त झाली आहे व ती कुत्रे रात्रीच्या वेळी तिथून कुठल्याही दुचाकी स्वार जे आहे टू व्हीलर वाल्यांना जाऊनच देत नाहीत। प्रसंगी तिथं अपघात होतील आणि आता रस्त्यावरची वाहतूक जास्त वाढल्यामुळे इथं नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो। त्यामुळे नगरपालिकेने तातडीने या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून कारवाई करावी अशी विनंती आहे। इस्लामपूर नगरपरिषद हद्दीतील येणाऱ्या नागरिकांच्या मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरपालिकेमार्फत भटकी कुत्रे व मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्भजीकरण करून तसेच त्यांना रेबीज इंजेक्शन देऊन सर्वतोपरी प्रयत्न करणे चालू आहे आणि ही प्रक्रिया लवकरच आपण इस्लामपूर सर्वच भटक्या व मोकाट कुत्र्यांवर राबवणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे संभ्रम बाळगू नये व नगरपालिकेत सहकार्य करून स्वतःची काळजी घ्यावी व भटक्या कुत्र्यांची काही तक्रार असेल तर इस्लामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करावा। जिओ मराठी, ते धडक ते धडक।